नमस्कार मुलांनो, मोळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण काल रँडम व्हेरिएबलचा दुसरा प्रकार शिकायला चालू केलेला आहे, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये आपण बघत आहोत प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आता प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन कशाला म्हणायचं कालसुद्धा आपण पाहिलं. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा जास्त असते आणि त्या जर फंक्शनची आपण ॲडिशन केली दिलेल्या इंटरव्हलला आणि ती जर 1 येत असेल तर त्याला आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणतो. आता ॲक्च्युली आपण प्रॉब्लेम बघूया की कशा पद्धतीनं त्याला सोडवायचं तुम्हाला थोडंसं कळेल. पहिला प्रॉब्लेम बघा. व्हेरीफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. पुढीलपैकी कोणते फंक्शन हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आणि एफ ऑफ एक्स म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, साइन एक्स, आणि व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत बघा, एक्सच्या 0 ते π/2 अशा पद्धतीनं लिहिलं असेल. 0 ते π/2 याला इंटरव्हल म्हणतात. मग आता अगोदर 0ला व्हॅल्यू बघूत आणि π/2ला बघूत. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे मुलांनो, साइन एक्स. अगोदर एफ ऑफ 0 काय आहे ते बघू. एफ ऑफ 0 इज इक्वल टू साइन 0. साइन 0ची व्हॅल्यू काय आली, 0. त्याच पद्धतीनं एफ ऑफ π/2 काढूत. साइन π/2 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे 0 एक्सची व्हॅल्यू 0 असताना व्हॅल्यू काय आलेली आहे मुलांनो, 0. π/2 असताना किती आलेली आहे, 1. म्हणजे ही व्हॅल्यू 0 आणि 0पेक्षा कशी यायली, जास्त. मग ह्या दोन किमतीला 0 किंवा 0पेक्षा जास्त येत असेल तर ह्याचा अर्थ असा असतो की 0 आणि π/2च्या मध्ये जेवढ्या बी संख्या आहेत तेवढ्यालासुद्धा आन्सर हे 0पेक्षा जास्त आन्सर येणार आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एक तर एफ ऑफ एक्स 0 आहे किंवा 0पेक्षा जास्त आहे. कोणत्या इंटरव्हलला, फॉर 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू π/2. तर बघा, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असण्यासाठी. आता दुसरी कंडिशन काय मुलांनो, दिलेल्या फंक्शनची बेरीज करायची. कोणत्या, ह्या दिलेल्या इंटरव्हलला. जर आपल्याला बेरीज करायची असेल दिलेल्या इंटरव्हलला तर कोणतं साईन वापरावं लागेल आपल्याला, समेशन, इंटिग्रेशनचा अर्थ होतो बेरीज. बेरीज कुणाची करायची मला, एफ ऑफ एक्सची. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स, इंटिग्रेशन लिहिलं तिथं dx लिहा. आणि लोअर लिमिट किती येतं, या ठिकाणी लोअर लिमिट येतं, या ठिकाणी अप्पर लिमिट येतं. लोअर लिमिट किती आहे मुलांनो, 0. अप्पर लिमिट किती आहे, π/2. हिची व्हॅल्यू काढायची. 0 to π/2 एफ ऑफ एक्स dx. म्हणजे एफ ऑफ एक्सची मला काय करायची आहे, ॲडिशन करायची. ॲडिशन म्हणजे इंटिग्रेशन, आणि इंटिग्रेशनमध्ये लोअर लिमिट घ्यायची 0, अप्पर लिमिट π/2. 0 to π/2 ॲज इट इज. एफ ऑफ एक्स म्हणजे काय दिलं आहे मुलांनो मला, साइन एक्स dx. आणि मुलांनो लक्षात ठेवा, साइन एक्सचं जे इंटिग्रेशन आहे ते आहे मायनस कॉस एक्स. हे डायरेक्टली लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन चॅप्टर शिकू त्यावेळेस तुम्हाला बरंचसं काही लक्षात येईल. 0 to π/2. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आलेलं आहे, मायनस कॉस एक्स. हे लोअर लिमिट या ठिकाणी, अप्पर लिमिट या ठिकाणी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जर मायनसची अडचण येत असेल, मायनस आल्यानंतर बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की एक भीतीशी राहते की कसं सोडवं त्याला. तर ह्या लिमिट्स चेंज करा. लोअर लिमिटला अप्पर करा, अप्पर लिमिटला लोअर करा. मायनस काय कन्वर्ट होतो, प्लस कन्वर्ट होतो. कॉस एक्स वर 0 गेलं, π/2. 0 to π/2. आता पुढे तिकडं बघूया कशा पद्धतीने याला आपल्याला सोडवता येईल. कॉस एक्स 0 to π/2. आता एक्सच्या ठिकाणी अगोदर 0 ठेवा, अप्पर लिमिट ठेवा एक्सच्या जागेवर. म्हणजे काय येईल, हे कॉस 0 मायनस द्या, आणि एक्सच्या ठिकाणी किती ठेवा आता मुलांनो, π/2. तर कॉस π/2. कॉस 0ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो, 1. कॉस 0ची व्हॅल्यू 1 मायनस कॉस π/2ची व्हॅल्यू 0.
किती आलं 1. म्हणजे एफ ऑफ एक्सची ॲडिशन किती आली मुलांनो 1 आली. मग प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन येण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 असावी किंवा 0पेक्षा जास्त असावी. तर ते आपल्यासाठी झालेलं आहे. 0 किंवा 0पेक्षा जास्त व्हॅल्यू आली. या ठिकाणी बघा व्हॅल्यूज किती आली 0 आली किंवा 1 आली. म्हणजे 0 किंवा 0पेक्षा काय आलेलं आहे जास्त. नंतर आपण एफ ऑफ एक्सची काय केली ॲडिशन करणे म्हणजे इंटिग्रेशन करणे. आणि हा इंटिग्रेशन किती आलेलं आहे त्याची ॲडिशन 1 आलेली आहे. ह्याचा अर्थ एफ ऑफ एक्स जे दिलेलं फंक्शन आहे साइन एक्स फॉर 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू π/2 इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. याला काय म्हणायचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. याच्यात काही गोष्टी नवीन आल्यात मुलांना तुम्हाला. तर याच्यामध्ये एक उदाहरण 2-3दा सोडवा आणि तुम्हाला थोडंफार लक्षात येईल. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं मायनस कॉस एक्स. सध्या हे डायरेक्टली लक्षात ठेवा. मग ही लोअर लिमिट ठेवली अप्पर लिमिट ठेवली. मायनस कॅन्सल करण्यासाठी काय केलं मुलांनो लोअर लिमिटला अप्पर लिमिट केलं अप्परला लोअर केलं. या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ह्याला लोअर लिमिट म्हणतात याला अप्पर लिमिट म्हणतात. लोअर आणि अप्परमध्ये चेंज केला. मग आता एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट ठेवा म्हणजे कॉस 0 मायनस एक्सच्या ठिकाणी π/2 ठेवा. π/2 म्हणजे कॉस 0ची व्हॅल्यू 1 1 मायनस 0 इज 1. मग आता म्हणून लिहिलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स फॉर 0 इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू π/2. हे कोणतं फंक्शन आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मुलांनो हे लिहून घ्या. तर मुलांनो दुसरा प्रॉब्लेम बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स दिलेलं आहे. इंटरव्हल दिलेली आहे 0 ते 1 आणि दुसरं एक फंक्शन दिलेलं आहे 2 - x आणि त्यालासुद्धा इंटरव्हल किती दिलेली आहे 1 to 2. तर बघा आपण आता काय करूया अगोदर पहिलं फंक्शन चेंज करून घेऊ सोडून करून घेऊ. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स फॉर 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू 1. जर मुलांना अगोदर 0 व्हॅल्यू ठेवा एफ ऑफ 0 एक्सच्या ठिकाणी 0 ठेवला आन्सर 0 आलेला आहे. एफ ऑफ 1 ठेवूया ह्या दोन व्हॅल्यू ठेवायच्या 0 to 1. तर ही सुद्धा व्हॅल्यू 1 आलेली. म्हणजे व्हॅल्यू किती आली मुलांनो 0 आणि 0पेक्षा जास्त. म्हणजे मी असं म्हणू शकतो एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू 1. पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय झाली. आता दुसरी कंडिशन आहे ह्या ज्या फंक्शनची ॲडिशन करायची. परंतु या ठिकाणी इंटरव्हेल दिलेलं आहे. जर इंटरव्हेल दिलेली असेल आणि फंक्शनची ॲडिशन करायची असेल तर इंटिग्रेशन सिम्बॉल वापरणार. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स. ह्या व्हॅल्यूला लोअर लिमिट म्हणा या व्हॅल्यूला अप्पर लिमिट म्हणा 0 to 1. एफ ऑफ एक्स म्हणजे काय मुलांनो एक्स डी एक्स. ह्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं काल आपण पाहिलं. इथं एक्सच्या डोक्यावर किती आहे मुलांनो 1. एक्सचा पॉवर किती आहे 1. ह्याच्यामध्ये फक्त 1 ॲड करायचं तर किती येणार आहे 1 ॲड केल्यास x⁻² अपॉन 2 0 to 1. कशा पद्धतीनं सोडवलं नीट लक्ष द्या. एक्सचं इंटिग्रेशन काढायचं म्हणजे एक्सचा पॉवर 1 आहे. मग x⁻n फॉर्म्युला पाहिला x⁻n+1 अपॉन n+1. मग ह्या 1मध्ये 1 ॲड करायचं किती होईल 2 अपॉन 2 0 to 1. आता थोडंसं आपल्याला सोपं जावं हे कॉन्स्टंट हे जे 2 आहे त्या 2ला मी अशा पद्धतीने 1/2 x² 0 to 1. आता काय करायचं एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायची नंतर लोअर लिमिट ठेवायची 1/2 एक्सच्या ठिकाणी 1 ठेवा 1² मायनस एक्सच्या ठिकाणी आता 0 ठेवायचं 0². आन्सर किती येईल मुलांना 1/2. हे 1 आलं का नाही म्हणजे ही ॲडिशन 1 आलेली नाही नॉट इक्वल टू 1. मग हे फंक्शन येत नसेल तर ह्याला काही चेक करायची गरज नाही. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज नॉट प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का नाही कसं ओळखायचं अगोदर व्हॅल्यूज काढायच्या दिलेल्या व्हॅल्यूजला दिलेल्या इंटरव्हेलला आणि नंतर इंटिग्रेशन काढायचं आणि इंटिग्रेशन जर 1 येत असेल तरच त्याला म्हणायचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. अदरवाईज इट इज नॉट ए प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. ओके मित्रांनो नोट करून घ्या. चला मुलांनो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 फॉर 0 इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 ते 1च्या दरम्यान आहे. आता हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर मुलांनो आपल्याला दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2. आता एक्सची व्हॅल्यू 0 ठेवूया. याच्यामध्ये एक्स या ठिकाणी 0 ठेवले, या ठिकाणी एक्स नाही तर 2च आहे. त्याच पद्धतीनं एफ ऑफ 1 ठेवूया. एफ ऑफ 1ची व्हॅल्यू 1 जरी ठेवलं या ठिकाणी तर आन्सर किती येणार आहे 2च. म्हणजे या ठिकाणी एफ ऑफ एक्स जे आहे ते ग्रेटर दॅन 0 आहे. एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. तर पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय केली, कारण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असण्यासाठी फंक्शन कसं असलं पाहिजे 0 किंवा ग्रेटर दॅन 0. आता दुसरं बघूया, या फंक्शनची ॲडिशन करूया. ॲडिशन करायचं म्हणजे इंटिग्रेशन काढायचं म्हणून. इंटिग्रेशन मीन ॲडिशन एफ ऑफ एक्स डी एक्स. या ठिकाणी लिहायची लोअर लिमिट, या ठिकाणी लिहायची अप्पर लिमिट. लोअर लिमिट किती आहे मुलांनो 0, अप्पर लिमिट किती आहे 1. 0 to 1. एफ ऑफ एक्स म्हणजे किती मुलांनो 2 dx. ह्याला कसं सोडवायचं 2 जे आहे ते बाहेर घ्या. 0 to 1 dx 2. तुम्हाला काल सांगितलं होतं मी dxचं इंटिग्रेशन काय असतं x. डायरेक्ट लक्षात ठेवा dxचं इंटिग्रेशन x 0 to 1 2. आता या एक्सच्या ठिकाणी एकदा 1 ठेवा 1 मायनस लिहा. आता एक्सच्या ठिकाणी 0 ठेवा. एकदा एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायची मायनस लिहायचं, नंतर एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायची. तर आन्सर किती आलं मुलांनो हे 2. आन्सर किती आलेलं आहे 2. म्हणजे आन्सर 1 आलं का नाही ह्याचा अर्थ दिलेलं जे फंक्शन आहे इज नॉट अ प्रोबॅबिलिटी. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 फॉर 0 is less than equal to x less than equal to 1 is not probability density function. हे काही probability density function नाही आहे. तर पहिल्या उदाहरणातले आपण 3 उदाहरणं संपवले. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया मुलांनो. सेकंड प्रॉब्लेम बघा मुलांनो. द फॉलोइंग इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल एफ एक्स. हे दिलेलं फंक्शन जे आहे हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे याचा अर्थ काय एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा जास्त आहे, किंवा आपण ह्या एफ ऑफ एक्सची ॲडिशन केली तर ती किती येणार आहे 1. इंटरव्हल काय दिलेली आहे 0 to 4. म्हणजे 0 to 4पर्यंत इंटरव्हल घ्यायची. अँड 0 अदरवाईज लिहिलेलं आहे. 0 अदरवाईज म्हणजे काय एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 येईल कधी जर ह्या किमती सोडून दिल्या आणि दुसरी किंमत घेतली तर. म्हणजे 0 ते 4च्या किमती सोडून द्या, 5 घेतलं 6 घेतलं 7 घेतलं एक्सच्या ठिकाणी ठेवलं तर त्याचा आन्सर काय येईल मुलांनो 0. आणि आपल्याला त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे ये प्रोबॅबिलिटी एक्स इज लेस दॅन 1.5 याची प्रोबॅबिलिटी काढायची. इंटिग्रेशन. आता एक्सची मोठी किंमत म्हणजे अप्पर लिमिट घ्या मुलांनो 1.5. एक्सपेक्षा मोठी जी किंमत असेल त्याला अप्पर लिमिट म्हणतात. आणि लोअर लिमिट इथं दिलेली नाही आहे. मग लोअर लिमिट जर इथं दिलेली नसेल तर आपल्याकडे जी लोअर लिमिट आहे ती घ्यायची. आपल्याकडं लोअर लिमिट किती आहे 0. एफ ऑफ एक्स डी एक्स 0 to 1.5. एफ ऑफ एक्स किती आहे बघा राजकुमार, बघ एफ ऑफ एक्स किती आहे x/8. x/8 dx. आता बघा प्रोबॅबिलिटी मला काढायची होती एक्स इज लेस दॅन 1.5ची. तर एक्सपेक्षा मोठी जी किंमत आहे त्याला अप्पर लिमिट म्हणायचं. याच्यापेक्षा लहान किंमत दिलेली नाही त्याला काय म्हणायचं लोअर लिमिट. लोअर लिमिट इथं दिलेली आहे का नाही मी इथून घेतली आपण. मग आता 8 जे आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया. 1/8 इंटिग्रेशन 0 to 1.5. इथं राहिलं एक्स डी एक्स. आता एक्सच्या डोक्यावर 1. मग ह्याचं इंटिग्रेशन आपण पाहिलेलं आहे काल. कशा पद्धतीनं पाहिजे
इथं जो पॉवर आहे त्याच्यामध्ये एक ॲड करायचा म्हणजे किती येणार x²/2. 1 ॲड केल्यास 1 + 1 = 2/2. लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज 1.5. 8 2 16, x² 0 to 1.5. एक्सचं इंटिग्रेशन आणलं आहे मुलांना x²/2. ते कशा पद्धतीनं काढावं लागतं, या ठिकाणी 1 ॲड करायचं. काल मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. आता पुढे सोडवल्यास काय येईल बघा, 1/16. एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवा 1.5चा स्क्वेअर, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवा 0चा स्क्वेअर. 1/16 ह्याचा स्क्वेअर काय येईल 2.25 मायनस 0 2.25/16. तर हे आलेलं आहे. जर एक्सची व्हॅल्यू 1.5 पेक्षा कमी असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आली मुलांनो 2.25/16. ओके, ठीक आहे, याला नोट करून घ्या. चला मुलांनो, पहिलं उदाहरण आपण ए सोडवलं, आता दुसरं सोडूया. बी, प्रोबॅबिलिटी 1 इज लेस दॅन x लेस दॅन 2. इंटिग्रेशन इथं लिहून टाकूया f(x) dxची बेरीज. एक्सपेक्षा छोटी किंमत म्हणजे लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 2. दोन्ही दिलेलं आहे आपल्याला 1 to 2. व्हॉट इज द f(x)? f(x) काय दिलेलं आहे x/8 dx. 8 बाहेर घेऊन टाकूया 1/8 1 to 2 x dx. एक्सच्या डोक्यावर किती आहे मुलांनो 1, तर किती येईल बघा 1/8 x⁴ इंटिग्रेशन कशा पद्धतीनं काढायचं, त्या पॉवरमध्ये 1 ॲड करायचं. तर ऑलरेडी 1 आहे, 1मध्ये 1 ॲड केल्यास किती येईल 2. हा इथं 2 लिहिल्यानंतर डिनॉमिनेटरला सुद्धा 2 लिहायचं. 1 to 2. 8 2 16, 1/16 x² 1 2. आता आपल्याला एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचं, अगोदर अप्पर लिमिट ठेवायची, नंतर एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायची. 1/16 अप्पर लिमिट मिळवणं 2, 2चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 1, 1 स्क्वेअर. म्हणजे हे आलं मुलांनो 3/16. हा झाला सेकंड प्रॉब्लेम. आता आपण थर्ड प्रॉब्लेम सोडूया. थर्ड एक्झाम्पल बघा मुलांनो. सी, प्रोबॅबिलिटी x इज ग्रेटर दॅन 2. आता एक्सपेक्षा लहान किंमत लोअर लिमिट 2, अप्पर लिमिट त्यानं दिलेली नाही आहे, म्हणजे एक्सपेक्षा मोठी व्हॅल्यू दिली नाही. मग अप्पर लिमिट दिलेल्या प्रॉब्लेममधून सिलेक्ट करायची. किती येते 8. f(x) dx 2 to 8. 2 to 8. What is the f(x)? x/8 dx. आता याच्यामध्ये 8 आपण बाहेर घेऊया इंटिग्रेशनच्या 1/8 2 to 8 x dx. म्हणजे एक्सचा पॉवर 1 आहे. एक्सचा पॉवर 1 असल्यास इंटिग्रेशन काय, फक्त त्या पॉवरमध्ये 1 ॲड करायचं. x²/2 2 to 8 हे 1/8. हे येणार 1/16 8 2 16 x² 2 to 8. आता मुलांना काय करायचं आपल्याला, हे तर आपण सोडत आहे. एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवूया 1/16. एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट 8 ठेवली तर काय येईल 8चा स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी 2 ठेवा 2चा स्क्वेअर. म्हणजे एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायची, मायनस लिहायचं आणि पुन्हा एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायची. हे येणार 1/16 8चा वर्ग 64 4. ठीक आहे, तर हे सबट्रॅक्शन किती येईल मुलांनो बघा. याचं सबट्रॅक्शन येतं आहे 60/16. तर मला वाटतं याला आपण 4 डिवाइड करू शकतो. 4 1 4 4 5 20
4 4 जा 16, 15/4. ठीक आहे. तर मुलांनो दुसरा प्रॉब्लेम आपला पूर्ण संपलेला. तिसरा प्रॉब्लेम बघा. इट इज नोन दॅट एरर इन मेजरमेंट ऑफ सर्टन टेम्परेचर इन अ सर्टन एक्सपेरिमेंट. एका प्रयोगामध्ये टेम्परेचरचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्याच्या मेजरमेंट घेण्यामध्ये काहीतरी एरर आहेत आणि त्याचं रँडम व्हेरिएबल आपल्याला रँडम व्हेरिएबल दिलेलं आहे f(x) = x²/3 आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे -1 to 2 पर्यंत. आणि जर ह्यापेक्षा जर तुम्ही वेगळी व्हॅल्यू घेतली मुलांनो तर ती व्हॅल्यू येणार आहे 0 अदरवाईज. तर f(x) हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. मग f(x) = x²/3 for -1 < x <2. आता -1 पेक्षा मोठी व्हॅल्यू काय असेल मुलांनो? -0.9. तर आता या ठिकाणी एक्सची जर कोणतीही व्हॅल्यू ठेवली, पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह ठेवा, x² काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे ॲक्च्युली ही व्हॅल्यू किती येईल? पॉझिटिव्ह येईल. आणि जर 2 ठेवलं तर 2चा स्क्वेअर किती यायला आहे? 4 4/3. म्हणजे जर 0 ठेवली तुम्ही, दोघांच्या मधात कोणकोणती व्हॅल्यू येऊ शकते? -1 ते 2च्या मधात व्हॅल्यूज कोणकोणत्या येतील आपण बघू. इंटरव्हल म्हणल्यावर खूप व्हॅल्यूज येणार आहेत, पण काय आपण स्टँडर्ड व्हॅल्यू बघूया. इथं -1 0, इथं 1 आणि 2. तर -1 आणि 2च्या मधल्या स्टँडर्ड व्हॅल्यू कोणत्या घेऊ? 0 आणि 1. आता 0 आणि 1ला बघूया व्हॅल्यू काय आहे ते. f(0) 0²/3 is 0. f(1) 1²/3 = 1. एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवली तर काही फरक पडणार नाही कारण स्क्वेअर आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणू शकतो? f(x) is > 0 for -1 < x <2. आता दुसरं बघा. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनची तर पहिली कंडिशन पूर्ण झाली की f(x) ची व्हॅल्यू किती असावी? 0 किंवा 0पेक्षा जास्त असावी. आता दुसरं आपण याची ॲडिशन करूया मुलांनो. मग याची जर ॲडिशन केली, ॲडिशन करायची असेल तर कोणतं साईन वापरायचं? इंटिग्रेशन. कारण आपल्याला इंटरवेल दिलेले असेल. जर एक्सच्या व्हॅल्यूज इंटरवेल दिलेल्या असतील आणि त्यांची जर आपल्याला ॲडिशन करायची असेल तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यावे लागेल. इंटिग्रेशन लोअर लिमिट किती मुलांनो? -1, अप्पर लिमिट 2 f(x) dx. f(x) काय? f(x) आहे x²/3 dx. x²/3 dx. तर x²/3 dx. तुझ्या पुढे आता याचं इंटिग्रेशन बघूया. याचं इंटिग्रेशन काय येईल बघा. हे 1/3 बाहेर लिहिलं. x²चं इंटिग्रेशन काढायचं आहे म्हणजे पॉवरमध्ये 1 ॲड करायचं. मग 2मध्ये जर 1 ॲड केला तर किती येईल मुलांनो? 3. म्हणजे x³ / 3 2 to -1. आता 3 3 जा 9. राजकुमार इकडे नोट व्हायला का बघ. 1/9. x³ हे 2 आणि -1. आता 2च्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी आपण अप्पर लिमिट ठेवूया. अप्पर लिमिट किती आहे मुलांनो? 2. 2चा क्यूब -(-1) एक्सच्या ठिकाणी आता -1 ठेवूया. -1चा क्यूब 1/9. 2चा क्यूब किती? 8. -1चा क्यूब -1च येणार आहे. हे मायनस आणि हे मायनस काय होणार आहे? +1. म्हणजे ॲडिशन इज 9/9 = 1. म्हणजे आपल्याला ॲडिशनसुद्धा किती आलेली आहे? 1 आलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या इंटिग्रेशनची बेरीज 1 आलेली आहे. ह्याचा अर्थ काय? f(x) इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल X. ठीक आहे. तर मुलांनो आपण दोन्ही कंडिशन पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यात दुसरा एक क्वेश्चन आहे ते आपण सोडूया. ठीक आहे मुलांनो. याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे प्रोबॅबिलिटी
एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन इक्वल टू 1. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू 1. ह्याचंसुद्धा इंटिग्रेशन घ्यायचं. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 1 एफ ऑफ एक्स डी एक्स 0 to 1. या ठिकाणी ज्या लिमिट्स दिलेल्या असतील त्या वापरायच्या. ह्या दिलेल्या याच्यातल्या वापरायची आवश्यकता नाही कारण आपल्याला पर्टिक्युलर विचारलेलं 0 to 1. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती मुलांनो x² 3 dx. हे 3 बाहेर घ्या 1/3. x² इंटिग्रेशन x³ 0 to 1. x³ 0 to 1. म्हणजे x² इंटिग्रेशन काढायचं म्हणजे पॉवरमध्ये 1 ॲड करायचं. 1 ॲड केल्यास किती येणार आहे 3. तो इथं 3 लिहिलं डिनॉमिनेटरला सुद्धा 3 लिहायचं. 3 3 जा 9 1/9 x³ लोअर लिमिट इज 0 अप्पर लिमिट इज 1 1/9 एक्सच्या ठिकाणी 1 ठेवा 1³ मायनस 0³ दॅट इज इक्वल टू 1/9. मुलांनो हे तिसरा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. ठीक आहे.